इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज डॉक्टर व्ही.एन. शिंदे लिखित बांधावरची झाडे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे असे शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर डी.टी. शिर्के सर, तसेच या ग्रंथाचे लेखक शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर, तसेच इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रभंजन माने सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे सर, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर सर, इंग्रजी आणि मराठी विभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व संशोधक विद्यार्थी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर प्रभंजन माने सरांना विनंती करतो। शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे लिखित बांधावरची झाडे या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर शिर्के सर, तसेच मराठी आणि इंग्रजी अधिविभागाचे प्राध्यापक, मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक नंदकुमार मोरे, इंग्रजी अधिविभागातील माझे सर्व सहकारी, इंग्रजी आणि मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर। खरं तर कोणत्याही विद्यापीठाच्या प्रशासकीय पदावरती आणि त्यातल्या त्यात कुलसचिव पदावरती राहून अशा प्रकारची ग्रंथनिर्मिती करणं हे खरंच जिकिरीचं आणि कठीण काम आहे, कारण प्रशासकीय ताण आणि अनेक प्रश्न यांना सामोरं जात असताना असा एक आगळा वेगळा विषय घेऊन पुस्तक रूपाने तो साकार करणं ही खरंच अवघड आणि मोठी गोष्ट आहे। डॉक्टर शिंदे लिखित बांधावरची झाडे हे पुस्तक झाडाबद्दलच्या आपल्या पारंपरिक माहितीला एक नवीन दृष्टिकोन देणारं पुस्तक आहे असं मी समजतो। या पुस्तकामध्ये शिंदे सरांनी माझ्या माहितीप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपाची 10 झाडे, जांभूळ, हदगा, चिंच, आंबा, साग, बाभूळ, कडुलिंब, शेवगा इत्यादी अनेक झाडांची वैज्ञानिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय अशा वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश टाकणारी माहिती आणि सौंदर्य दृष्टी आपल्या समोर सादर केलेली आहे। खरं तर या पुस्तकाच्या आधी शिंदे सरांकडून एककांचे मानकरी, हिरव्या पोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, मूलद्रव्यांची दुनिया अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती झालेली आहे आणि वाचकांकडून या सर्व पुस्तकांना उदंड प्रतिसाद असा मिळालेला आहे। परंतु हे जे पुस्तक आहे बांधावरची झाडे आणि त्याचं उपशीर्षक ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी एक अतिशय भावणारं असं उपशीर्षक आहे, कारण ही जी झाडं आपल्या अवतीभोवती आहेत ही सर्वांनाच परिचित आहेत, परंतु या झाडांविषयीच्या अनेक अशा गोष्टी की ज्या आपल्याला ज्ञात नाहीत, या ज्ञात करून देण्याची एक वेगळ्या रीतीनं सादर करण्याची कला किंवा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याची ही अवघड कला शिंदे सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून साकारलेली आहे। झाडांशी संबंधित वैज्ञानिक माहिती तर या पुस्तकामध्ये आहेच आणि ती सर्वसामान्य वाचकांसाठी अतिशय समजण्यासारख्या सोप्या ओघवत्या शैलीमध्ये सुद्धा त्यांनी मांडलेली आहे। परंतु या झाडांचं वेगळेपण, त्या झाडांची सांस्कृतिक माहिती, या झाडांचं वैज्ञानिक किंवा धार्मिक महत्वही या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर साकारलेलं आहे। हे पुस्तक पर्यावरण संवर्धनाचाही एक महत्वाचा संदेश सर्व वाचकांपर्यंत पोहोचवते। शहरीकरणामुळं होत असलेल्या झाडांच्या ऱ्हासावरती ही एक वेगळा प्रकाश टाकण्याची काम, जबाबदारी सरांनी या पुस्तकातून
साकारलेली आहे. झाडांचे जीवन, त्यांचे उपयोग, त्यांची पर्यावरणीय योगदान याचा परिपूर्ण अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून दिसून येतो. झाडांशी जोडलेल्या कथांसह वैज्ञानिक माहिती आणि सहजपणे समजावून घेणं आपल्याला शक्य आहे. पुस्तक वाचताना झाडाबद्दलची कुतूहलता निश्चितपणे वाढते. खरं तर सरांचं निसर्गाविषयीचं किंवा झाडांविषयीचं प्रेम हे सर्वश्रुत आहे. आपल्या विद्यापीठाच्या कॅम्पसवरती वेगवेगळ्या स्वरूपाची जी झाडं आहेत आणि विशेषतः भाषा भवन समोरचा जो कॅम्पस म्हणजे लँडस्केपिंग जे केलेलं आहे त्या एक सरांच्या निसर्ग प्रेमाचा किंवा झाडांविषयीच्या आस्थेचा हा विषय आहे. थोडक्यात बांधावरची झाडे हे पुस्तक निसर्ग, पर्यावरण, झाडांविषयीचं प्रेम निर्माण करणारे आहे. ते केवळ झाडांचा नुसता शोध, वैज्ञानिक शोध नाही, तर आपल्याला झाडांशी असलेल्या नात्याची जाणीव करून देणारे हे एक पुस्तक आहे. व्ही.एन. शिंदे सरांनी झाडाविषयीची ज्ञान समृद्धता, भावनिकता एकत्रित गुंफून एक अप्रतिम साहित्य कृती तयार केलेली आहे असं मला प्रामाणिकपणे वाटते. विशेषतः मराठीतले ज्येष्ठ साक्षेपी समीक्षक प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सरांनी या पुस्तकाची केलेली पाठराखण ही अतिशय मोलाची आहे आणि त्यातले काही शब्द हे मला अतिशय भावलेले आहेत. या पुस्तकाविषयी बोलताना त्यांनी विज्ञान ललित बंध असं या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछाया दर्शन असाही या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. तर या अशा आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये मराठी आणि इंग्रजी आदी विभागामार्फत तर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर E.S. पाटील सर सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सर्व मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो की डॉक्टर व्ही.एन. शिंदे लिखित बांधावरची झाडे या ग्रंथाचं त्यांनी प्रकाशन करावं. शिवाजी विद्यापीठाचे सन्मानित गुरुगुरू डॉक्टर B.T. शिर्के सर, कुलगुरू P.S. पाटील सर, लेखक व्ही.एन. शिंदे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे सर, इंग्रजी विभाग प्रमुख दादा सर माने सर, मान्यवरांच्या हस्ते व्ही.एन. शिंदे लिखित बांधावरची झाडे या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर एक मिनिट. थँक्यू सर. दुसऱ्या वर्षीचं अभिनंदन. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या ग्रंथाचे लेखक शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करा. बांधावरची झाडे या पुस्तकाच्या त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. ते शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक B.T. शिर्के सर, कुलगुरू प्राध्यापक P.S. पाटील सर, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा महाजन सर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख नंदकुमार मोरे सर, इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रभंजन माने सर, इतर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी बंधूंनी बघितलं. पुस्तकाबद्दल बरंच काही माने सरांनी सांगितलं. मी फक्त आता इथं विद्यार्थी आहेत म्हणून मी हे पुस्तक कसं तयार झालं याच्याबद्दल थोडंसं बोलणार आणि याचं पूर्ण श्रेय मी सुरुवातीपासूनच वसंत आबाजी डाके यांच्या झाड या कवितेला देतो आणि त्याच कवितेला हे पुस्तक अर्पण केलेलं आहे.
कविता फार कमी शब्दांची आहे, पण आणि त्यावेळेस मला भरपूर वेळ होता, कारण कविता वाचायच्या भानगडीत मी शक्यतो पडत नाही, मी फिजिक्सचा माणूस आहे, पण भरपूर वेळ होता आणि रविवारच्या पुरवणीला मग कविताही चालायचो बऱ्याच वेळा. त्याच्यात ही कविता एका रविवारच्या पुरवणीमध्ये आलेली. प्रत्यक्षात ती चित्रलिपी या त्यांच्या काव्यसंग्रहात आहे. झाड तोडायचं, कापायचं, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे, एवढा खाटाटोप कशासाठी, सरळ झाडच वाचावे. झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. त्याच्यातला शेवटचा भाग त्या दिवशी मी काही असं वाचला नव्हता, कारण ते माझ्यासाठी सिरियस, कविता वाचन हे माझ्यासाठी सिरियस भाग काही नव्हता. पण झाडच वाचावे म्हणजे काय करावं हा प्रश्न त्या दिवशी मला पडला. हा साधारण 2010-11चा कालावधी होता. आणि त्या दिवसापासून मी झाड वाचायचं म्हणजे नेमकं काय करायचं या विचारात थोडासा अडकत चांगलाच अडकलो आणि झाडांच्याकडे बघायला लागलो. आणि त्या बघण्यातून खूप गमती जमती कळायला लागल्या. त्याचबरोबर जी झाडं रेग्युलर दिसतात त्या झाडांच्या बद्दल जे छापून येत होतं ते वाचायला. म्हणजे 2 पद्धतीने झाड वाचायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. छापलेलंही ते वाचायचं आणि प्रत्यक्ष झाड वाचायचं. आणि खूप गंमतशीर गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग जवळपास 10 वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना हा काळ असा होता की मला झाडांच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीने बघता आलं. आणि त्या काळात फिरताना जे काही सापडलं त्याच्यातून वाटायला लागलं की लिहावं. मग बिरबल साहनी हे शास्त्रज्ञ तसे, आणि त्यांचं भावाच्या झाडावरती खूप प्रेम होतं. अमलताश हिंदीमध्ये त्याला म्हणतात. गोमती नदीच्या कडेवरती त्यांनी त्यांच्या घरापासून इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी या मार्गावरती त्यांनी बहावाची झाडं दुतर्फा लावली. आणि कित्येक वर्ष परदेशी पर्यटक केवळ लखनौला भेट द्यायचे त्या झाडांना बघण्यासाठी. तर भावाच्या झाडाबद्दल असंच भावा फुललेला होता आणि वाटलं की आपण एक लेख लिहावा आणि तो आपल्या ब्लॉगवर टाकूया. कुणी छापो नाही छापो तर तो काही भाग नाही, म्हणून तो लिहिला, ब्लॉगवर प्रसिद्ध केला आणि लिंक सरळ मी पाठवत असतो त्या पद्धतीने पाठवली. गवस सरांच्याकडून त्याच्याबद्दलचं अप्रिशिएशन आलं की ही मुराळीत छापतोय. आणि मग मोरे सरांनी आणि रणधीर शिंदे सरांनी मला त्याचा अर्थ सांगितला. याचा अर्थ गवस सरांना लेख आवडलाय, लेख तुमचा खूप चांगला झालाय, ही फार मोठी पोच पावते. मग बाकीच्या झाडांच्या बद्दल लिहित राहिलो. आणि मग लोकसत्ताचे उपसंपादक म्हणून जे निवृत्त झाले ते जोगळेकर सर माझ्या खूप पाठीशी लागले, विवेक गळसासी सर खूप माझ्या पाठीशी लागले की याचं तुम्ही पुस्तक तयार करा. त्याच्यामध्ये खूप लोकांनी, मी माझ्या मनोगतामध्ये ते गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. विनोद कांबळेंनी पहिली एक सूचना केली की तुमचा लेख इतका मोठा असतो की ते एका दमात वाचायचा अवघड जातं, मग तुम्ही त्याचे काही भाग आहेत ते भाग करा. मग पहिला भाग हा फक्त शास्त्रीय माहितीचा, दुसरा भाग त्याच्या उपयोगाचा, तिसरा भाग त्याचं साहित्यातलं प्रतिबिंब आणि चौथा भाग माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत त्या झाडाबरोबर असलेल्या ऋणानुबंध. अशा पद्धतीनं हे लिहायला लागलो. आणि ते लिहिलेलं जे होतं ते जोगळेकर सरांच्या इच्छेप्रमाणे, त्यांची खूप इच्छा होती की हे पुस्तक मनोविकासचं यावं. त्यांनीच तिकडे सुतोवाच पण केलं होतं. हे पुस्तक तयार झालं. त्या पुस्तकामध्ये जे वाटलं, जे सापडलं ते लिहायचा प्रयत्न केला. आणि 10 झाडं निवडताना फक्त हा येतोय, बाकीची त्याच्यापेक्षा जास्त आवडणारी सुद्धा झाडं आहेत, पण ती झाडं याच्यात घेतली नाहीत. त्याचं कारण असं की कोकणापासून ते चंद्रपूरपर्यंत, गडचिरोलीपर्यंत जी झाडं सगळी आढळतात आणि जी बांधावपूर्वी खरंच दिसायची असायची त्या झाडांचा या पुस्तकात समावेश केला. आणि आता ते पुस्तक निश्चितपणे तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. तुम्ही आवर्जून वाचा, बघा. त्याच्यात काही दोष असतील, त्याच्यापेक्षा वेगळी माहिती असेल तर तीही सांगा. कारण एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की शिवाजी महाराज बोरीचा कनेक्ट, आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अनेक पैलूंचं दर्शन असा भाग बोरीच्या झाडाच्या संदर्भात येतो की गडावरती महाराज जात असताना त्यांची मेना तिथे अडत नाही, त्यांनी थांबवणे, तिथं खोदायला लावणे, सोन्याच्या मोहरांच्या खजिना सापडणे. आणि त्याच वेळेस त्या किल्लेदाराला, जो किल्ला नुकताच जिंकलेला होता, त्या किल्लेदाराच्या आई आणि छोटी मुलं तिथं सापडणे, त्यांचा महाराजांनी सत्कार करणे, अशा अनेक गोष्टी सापडत गेल्या. अशा काही गोष्टी सुटलेल्याही असू शकतात, त्या तुम्हालाही सापडल्या तर त्या सूचना रूपात माझ्याकडे दिल्या तरी चालतील. त्याच्याबद्दल मी आपला कायम आभारी आहे.
आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि कुलगुरू महोदयांनी या कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करून देऊन या पुस्तकाचं प्रकाशन केलं. मराठी विभाग, इंग्रजी विभागाने या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल लेखक म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद सर. या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आपण भाष्य केला. यानंतर या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी मी विनंती करतो मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांना. सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डी.टी. शिर्के सर, प्रकुलगुरू पाटील सर, अधिष्ठाता महाजन सर, या पुस्तकाचे लेखक आणि विद्यापीठाचे कुलसचिव व्ही शिंदे सर, इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रमोद माने सर, इंग्रजीचे माझे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र आलोक जत्रकर सर, शिवाजी जाधव सर, विनोद कांबळे आणि संशोधक विद्यार्थी मित्र, माने सरांनी प्रास्ताविकामध्ये पुस्तकाबद्दल काही नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत. व्ही शिंदे सरांनी या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल भाष्य केलं आणि व्ही शिंदे सरांनी सर्व श्रेय या पुस्तकाचं वसंत आबाजी ढाके यांच्या झाड या कवितेला दिलं. कविता हा आमचा भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा विषय असल्यामुळे आम्हाला या त्यांच्या समर्पणाबद्दल नक्कीच कृतज्ञता वाटते. वसंत आबाजी ढाके हे मराठीतले अतिशय संवेदनशील आणि मनस्वी लेखक कवी आहेत. त्यांनी जे पर्यावरणीय भान आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे त्याचा एक सार म्हणून या कवितेकडे आपल्याला बघता येईल. ढाके सरांचा आणि आमचा गेल्या कित्येक वर्षांचा सहवास आहे. चंद्रपूरच्या एका खाणीत गाव गेल्यानंतर विस्थापनाचं जे दुःख पदरात पडतं त्या दुःखाची छटा त्यांच्या कवितेला असते आणि चंद्रपूरचा पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा इतिहास, तिथली बेसुमार वृक्षतोड, मोठ्या प्रमाणात झालेलं प्रदूषण, कोळशाच्या खाणी ते बल्लारपूरची पेपर मिल, या सगळ्या भयावह वातावरणात आपलं गावच जाणं त्याचं दुःख त्यांच्या या कवितेतून देखील प्रतीत होतं. आणि त्यांना वाटलं असेल की बल्लारपूरच्या पेपर मिलमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं पेपर होत असताना इतकी मोठी जंगलं नष्ट होतात, तर ही जंगलं तोडण्यापेक्षा, जंगलं तोडून पेपर करण्यापेक्षा आपण झाड वाचावं आणि झाड वाचून निसर्गावरती प्रेम व्यक्त करावं. आज शिवाजी विद्यापीठामध्ये वावरत असताना गेली 20-22 वर्षे शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात आहे. तर या परिसरात राहण्या इतका अत्युच्च आनंद कुठेही नाही. याचं कारण इथला निसर्ग, इथलं पर्यावरण. आणि मला माहिती आहे की व्ही शिंदे सरांसोबत देखील आम्ही खूपदा त्या परिसरात फेरफटका मारलेला आहे आणि यातली बहुतांश झाडं, त्यातले जर फोटोग्राफ्स बघितले तर हे विद्यापीठाच्या कॅम्पसवरच्या झाडांचे फोटोग्राफ्स आहेत आणि ही बहुतांश झाडं त्यांनी विद्यापीठात पाहिलेली आहेत. विद्यापीठात त्यांनी त्या झाडांचं निरीक्षण केलेलं आहे आणि हे पुस्तकाचं एक श्रेय म्हणजे आमचा परिसर आहे. म्हणजे या परिसरात घडलेलं हे पुस्तक आहे आणि लेखकही आमच्या परिसरातला आहे, म्हणून मला या पुस्तकाविषयी विशेष आस्था वाटते. आणि आज हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी विभागाच्या वतीने प्रकाशित होताना तो एक विशेष आनंद आहे. तर या पुस्तकाला जे उपशीर्षक केलं की ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी, खरंच आपल्या आजूबाजूला अशा खूप गोष्टी असतात की ज्या आपल्या खूप परिचयाच्या असतात, अतिपरिचयाच्या असतात, पण त्यांच्याविषयी आपल्याला फारसं माहिती नसतं. मी भाषा विज्ञान शिकवताना देखील हे सांगत असतो की भाषा आपल्या इतक्या नित्य परिचयाची आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण भाषेत सगळे व्यवहार करतो, पण भाषेबद्दल कधी विचार करत नाही. तसंच नेमकं ह्या पुस्तकातल्या प्रत्येक झाडाबद्दल सरांनी लिहिलेलं आहे. खरं तर हे पुस्तक कुठल्या शाखेचं, कुठल्या शास्त्राचं, असा जर प्रश्न या पुस्तकाला विचारला तर यामध्ये निसर्ग परिसर विज्ञान आहे, विज्ञान आहे, म्हणजे सायंटिफिकली खूप गोष्टी झाडांच्या सांगितलेल्या आहेत, साहित्य आहे, कवितांची प्रकरण आहे, भाषा आहे, इतिहास आहे, पुराण आहे, मिथकशास्त्र आहे, संस्कृतीशास्त्र आहे, अन्नशास्त्र आहे, औषधशास्त्र आहे,
मानवी वंशशास्त्राचा संदर्भ या पुस्तकातल्या अनेक लेखांना आहे. लोकसाहित्य विपुल प्रमाणात पेरलेलं आहे. आरोग्यशास्त्र सांगितले, झाडांचं हेल्थ विषय, भूगोल आहे, संज्ञाशास्त्र देखील आहे. प्रत्येक झाडांच्या नावाबद्दल जगभरातल्या गोष्टी संज्ञाशास्त्राच्या दृष्टीने आणले आहे. कृषी आहे, कारण नावातच बांध असल्यामुळे शेताला असलेला बांध त्या अनुषंगाने येणारं कृषी विज्ञान याच्यामध्ये आहे. अशा 17-18 विद्याशाखांचा एकत्रित मिलाप प्रत्येक लेख वाचताना आपल्याला येतो. आणि या सगळ्या लेखांमधून झाडांच्या माध्यमातून जीवनाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होते, की ही झाडं मानवी जीवनाला काय देतात, काय त्यांचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये, याचा एक फार मोठा वस्तुपाठ या लेखांमधून आपल्याला मिळत राहतो. 10 लेख आहेत. 10 लेखांमधून 10 झाडांबद्दल ते लिहितात. आणि हे लिहित असताना त्यांनी जो लेखनाचा रूपबंध स्वीकारलेला आहे तो वाचकाला गोंधळात टाकणार आहे. म्हणजे ललित, जसं माने सरांनी सांगितलं की रणदीप शिंदे सरांनी विज्ञान ललित बंध असं म्हटलं. म्हणजे विज्ञान हे ललिती आहे आणि त्याचे एकत्रित गुंफण असं मिश्रण आहे. मात्र एक अभ्यासक, समीक्षक म्हणून या पुस्तकाकडे बघताना अनेक विद्याशाखांचं संमिश्रण, अनेक रूपबंधांचं संमिश्रण, अशा पद्धतीनं एक घोटीवपणा या लेखांना येत गेलेला आहे. आणि म्हणून निसर्गाचं वाचन, विज्ञानाची दृष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या लेखांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. बऱ्याच झाडांबद्दल आता हे ज्या लेखक ज्या परिसराबद्दल बोलतात त्या परिसरातल्या गोष्टी आपोआपच यात पाहत असतात. आता मी चंदगडचा असल्यामुळे बोरीबाबाई चंदगडला नाही. आणि ज्या मिथकशास्त्रातून किंवा लोकसाहित्यातून गोष्टी येतात की हादग्यासारखं झाड, शेवग्यासारखं झाड अंगणात लावायला आमच्याकडे अशुभ मानलं जातं. म्हणजे ह्या देखील गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने बघत असताना त्याच्या पलीकडची दृष्टी झाडांकडे बघण्याची हे पुस्तक मिळवून देतं. त्या झाडामध्ये शास्त्रीय माहिती मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून शास्त्राचं पुस्तक वाचताना वाटतं. मध्येच कविता येते, त्यावेळी वाटतं की हे कवितेतून झाडाचा उलगडा करणारं पुस्तक. अगदी मोठ्या मोठ्या कवींच्या कविता, सदानंद रेगेंपासून जसं ढाकेंचे नाव घेतलं तसं अनेक लहान मोठ्या कवींच्या कवितांची उपकरण या संबंध पुस्तकामध्ये आहे. कवी जरा आमचे फसवे असतात, त्यामुळे सोनचाफा, आता उदाहरणार्थ सोनचाफ्याचा संदर्भ कवितेत आला म्हणजे तो सोनचाफ्याबद्दल असतो याची खात्री देता येते माझ्या. म्हणून त्यांनी कुणाच्या तरी केसात गुंफलेला सोनचाफा त्यांना दिसत असतो कवीला. आणि विज्ञानाचे प्राध्यापकांनी जेव्हा तो सोनचाफा झाडावरचा म्हणून पाहिला तेव्हा काही कवितांच्या आकाराच्या बाबतीत गंजत होऊ शकते, पण त्यांनी अतिशय महत्प्रयासाने सगळ्या झाडांबद्दलच्या कविता, लोकसाहित्य, पुराण हे खणून काढलेले आहेत, मिथकं शोधून काढलेले आहेत. अगदी ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्या कथांचे एकूण रूपबंध इतके अप्रतिम पद्धतीने ह्या प्रत्येक लेखामध्ये गुंफलेले आहेत की लेख वाचताना आपल्याला ते खिळवून ठेवतात की हा लेख संपूर्ण वाचावा. दुसरी गोष्ट आहे की आहार, रेसिपीज, म्हणजे त्यांना मोह आवडत नाही की हादग्याची फुलं भाजी कशी करावी, भाजी कशी करावी, त्याची चव काय, तर हे सगळंच ते सांगत राहतात. आणि मग या सगळ्या मधून सगळ्यात ललित बंध म्हणून त्यातली महत्वाची गोष्ट कुठली असेल तर त्यांच्या आठवणी, प्रत्येक वस्तूविषयी, प्रत्येक झाडांविषयी त्यांनी स्वतःच्या आठवणी ज्या पद्धतीनं कथन केलेल्या आहेत त्या ह्या लेखनाला साहित्याकडे आणतात. म्हणजे साहित्य कधी होतं एखादं लेखन तर जेव्हा अशा पद्धतीनं ते गुंफत ललित या फ्रेममध्ये येतं. ह्याच्यामध्ये उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांचाही विचार आहे, सर्वसामान्य नागरिकांचाही आरोग्याच्या दृष्टीने विचार आहे, शास्त्राचा विचार आहे, औषधांचा विचार आहे आणि देश विदेशातला त्यांचा भ्रमंती. म्हणजे मी देखील जेव्हा बौद्ध वाङ्मयाचा वगैरे संदर्भ येत असतो किंवा वाचत असतो तेव्हा इथली झाडं कोणत्या काळात कुठल्या देशामध्ये गेली, कुठल्या देशातलं झाड ह्या देशात आलं. जसं की नालंदा तक्षशिला विद्यापीठात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या काळात अनेक झाडं भारतातून जगभरात नेलेली आहेत आणि त्या झाडांचे प्रवास चित्तथरारक आहेत. म्हणजे आपल्या कोल्हापुरातले देखील बॉटनिक टाउन हॉल
च्या गार्डन मध्ये 150 प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्या जगातल्या बहुतांश वेगवेगळ्या देशांमधनं कोल्हापुरात आलेले आहेत. तर झाडांचे जे प्रवास आहेत ते अशा पद्धतीने गमती जमतीचे असतात आणि आंब्यासारखं झाड जे भारताच्या नावावरती आहे किंवा आशिया खंडातलं झाड ओळखलं जातं त्या झाडाचा प्रवास आंब्याच्या लेखामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने येतो. हादग्याच्या लेखामध्ये हादग्याची गाणी, आता आपल्या बहुतांश जिथं चंदगडमध्ये हादगाच नाहीये, मला माझ्या माहितीप्रमाणे मी विद्यापीठात यांनी लावलेली झाडं नेली आणि ती इतकी फुललेली आहेत की आता आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हादगा पिकतो. म्हणजे मला फक्त हादग्याचा खेळ माहिती होता मुलींचा, आता हादग्याचं झाड त्यामुळे माहिती झालं. माझ्याही आजूबाजूच्या घरातल्या शेजारी पाजाऱ्यांना हादगाच माहित नव्हता. जेव्हा झाड उभं राहिलं, फुलं लागली, तेव्हा लोक विचारायला लागले हे झाड कसलं आहे. तर ही अशा पद्धतीने झाडांचे प्रवास या पुस्तकामुळे नक्की वाढतील. दुसरी गोष्ट, निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव तयार होईल. ह्या अशा पद्धतीच्या लेखनाचं वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून एक स्थान अधोरेखित करताना असं वाटतं की भले हे पर्यावरणाचं पुस्तक नसेल, पर्यावरणवादाचं पुस्तक नसेल, पण निसर्गाची दृष्टी देणारं पुस्तक आहे. आणि निसर्गाची दृष्टी ही पर्यावरणवादाच्या आधीची एक पायरी आहे की जी निसर्गाविषयीचा सद्भाव तयार करते, प्रेम निसर्गाविषयीचं वाढवते आणि निसर्गाकडे बघण्याची एक व्यापक दृष्टी देते. त्या दृष्टिकोनातून बांधावरची झाडे हे पुस्तक नक्कीच स्वागत करावं असं आहे. मी मराठीचा विद्यार्थी म्हणा, प्राध्यापक म्हणा, वाचक या सगळ्या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं मनापासून स्वागत करतो. कारण अशा पद्धतीच्या लेखनाने आमची परिभाषा विस्तारते मराठी भाषेची, मग आमच्या साहित्यामध्ये भर पडते. तर मी लेखकांचं या निमित्तानं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार. धन्यवाद. सरांनी आता या ग्रंथासंदर्भातली मूलभूत अशी मांडणी केली आणि निसर्गाविषयीचा सद्भाव निर्माण करणारा ग्रंथ असं सरांनी आपल्या या ग्रंथाविषयीच्या भाषणामधून आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी टी शिर्के सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. यानंतर मी कुलगुरू पी एस पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. डॉक्टर व्ही एन शिंदे लिखित बांधावरची झाडे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. त्या प्रसंगी आताच मी थोडं उशिरा आलो, परंतु प्रभंजन माने त्यांचं भाषण सुरू होतं. थोडंसं मला जाणून गेलं, मनाला एक विचार चालू गेले की साहित्यात तर नाहीत ना, तर इतकं छान तुम्ही भाषण केलं. साहित्यातलं मराठी इतकं चांगलं, इंग्रजीचे प्राध्यापक असून मराठी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही, मला वाटतं हे पुस्तक वाचल्याचा परिणाम असा. त्यानंतर व्ही एस शिंदे सरांनी सुद्धा नेमकी पुस्तकातून प्रेरणा, त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा कशातून मिळाली आणि कुठल्या छोट्याशा गोष्टीतून, म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे रोपटं लावलं त्याचं वटवृक्षामध्ये म्हणजे रूपांतर होतं, तशी कल्पना सुद्धा छोटी होती, पण त्यांनी वटवृक्ष रूपी असं पुस्तकात रूपांतर केलं. हे त्यांचं लेखकांचं मनोगत अतिशय चांगलं समालोचन केलं. नंदकुमार मोरे सरांनी तर अतिशय 360 डिग्री त्याचं विवेचन केलं. त्यामध्ये किती प्रकारचे शास्त्र लपलेले आहेत आणि त्याची माहिती अतिशय समग्रपणे दिली. मी थोडंसं चालत असताना पुस्तक सरांनी सांगितलं तसं पहिली सुरुवातच कवितेपासून आहे आणि शेवट सुद्धा कवितेतच आहे. अगदी लास्ट बट वन पेज, त्या शेवटच्या पानावर सुद्धा कविता, शेवटच्या अगोदरच्या पानावर सुद्धा कविता आहे. आणि संपूर्ण पुस्तक जर चाललं तर तुम्हाला ठिकठिकाणी कवितेचा वापर केलेला दिसतो. कवितेचा त्या ठिकाणी तिथं सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गद्य आणि पद्य मिक्स करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळं कवी मन ज्या भौतिक शास्त्रज्ञाचा आहे त्यातून ही निर्मिती झाली पुस्तकाची. त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांना वाचण्यासाठी योग्य असं पुस्तक आहे. काहीतरी नवीन त्यातनं ज्ञान आपल्याला मिळणार हे निश्चित. बांधावरची झाडे अतिशय साधा असं जाता
आपण बऱ्याच वेळा झाडं बघतो, बऱ्याचशा वेळा सगळ्या गोष्टी बघत असतो पण इग्नोर करत असतो. पण अशा इतक्या ठळकपणे न जाणवणाऱ्या विषयावर पुस्तक लिहायचं म्हणजे एक चॅलेंज होतं आव्हान. आणि त्या अशा संज्ञेवर, अशा कल्पनेवर हे पुस्तक साकार झालंय. त्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर त्या सरांची VN शिंदे सर स्वतः भौतिक शास्त्रज्ञ आहेत. भौतिक शास्त्रज्ञ म्हणजे फक्त 4 भिंतींच्या मध्ये निर्जीव उपकरणांच्या मध्ये काम करणारा माणूस. मग हे सजीव झाडांच्या बद्दल कसं काय त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि इतकं कसं काय झालं हे सुद्धा अतिशय चांगलं आहे. आणि त्यांच्यातला साहित्यकार सुद्धा सरांनी सांगितलं तसं त्यांनी स्वतःच्या आठवणींची गुंफा प्रत्येक झाडांची माहिती देताना अतिशय चांगल्या पद्धतीनं केली. हे सगळं चौफेर लेखन आणि इतकं समग्रपणे लेखन आणि लेखनातून ज्ञान देणं फार महत्वाची गोष्ट. आणि असं करणारा माणूस एकच त्याच्याबद्दल मला सांगावं वाटतं, मी थांबतो त्यानंतर. त्याबद्दल त्यांची एकाग्रता फार महत्वाची आहे, अनेकाग्रता महत्वाची आहे आणि समग्रता. या 3 गोष्टीमध्ये मला वाटतं यांचं रहस्य दडलेलं आहे. म्हणजे आता सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तुम्हाला जर नेमकं जर अशा पद्धतीचं काही करायचं असेल तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, अनेकाग्रता म्हणजे काय नेमकं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन आपण प्रत्येक ठिकाणी अभ्यास करत असताना एकाग्र झाल्याशिवाय अभ्यास आपण आत्मसात करू शकत नाही, परीक्षा पास होऊ शकत नाही, आपल्याला माहित आहे. जसं एखादं ऑपरेशन करत असतो डॉक्टर, त्यावेळी त्याची एकाग्रता असते की नाही. म्हणजे कुठं ऑपरेशन करायचं त्याला माहित असते आणि त्या ठिकाणी जरा सुद्धा दुर्लक्ष झालं तर काय होईल आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला तो एकाग्र पद्धतीनं त्या ठिकाणी एकाग्र होऊन काम करत असतो. त्याचबरोबर त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कुठली नर्स कुठलं इक्विपमेंट कुठल्या ठिकाणी देणार त्याच वेळेबरोबर त्यांचा हात बाहेर येतो आणि ते दुसरं घेतो. म्हणजे बाहेर सुद्धा चौफेर त्यांची नजर असते किंवा त्यांचं तिथं काय म्हणतात लक्ष असतं. म्हणजे एकाग्रता असते त्या ठिकाणी जिथं ऑपरेशन करायचं असते. संपूर्ण चौफेर त्याचं लक्ष असते. त्याला म्हणतात अनेकाग्रता. आणि ह्या दोन्हीचा मिलाप म्हणजे समग्रता. तसंच आपण बऱ्याचशा गोष्टी निग्लेक्ट करत जात असतो, पण ते ओळखणं. छोट्याशा प्रश्नातून झाड वाचायचं म्हणजे काय, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तर बरेचसे लोक सांगत असतात, आपल्याला कळत नाही, पण आपण कधी विचार करतो आपण जाऊ दे तिकडे वाचतोय. तर त्यांनी तिकडे जाऊ दे तिकडे असं म्हटलं नाही. ही कविता वाचत असताना झाड वाचणे म्हणजे काय शेवटचं आहे शब्द, झाड वाचायचं, झाडच वाचायचे. नेमकं काय करायचं हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न चालू झाला आणि त्या प्रश्नातून विचार शृंखला चालू झाला. त्यालाच म्हणतात क्युरिओसिटी आणि त्याला म्हणतात नवनिर्मिती. क्युरिओसिटीतूनच क्रिएटिव्हिटी असते आणि ही नवनिर्मिती म्हणजे पुस्तकरूपी नवनिर्मिती त्या विचारातूनच झालेली आहे असं मला वाटतंय. परत एकदा VN शिंदे सर, हे तुमचं 8वं पुस्तक आहे, 7वं पुस्तक आहे. झाड कवेत घेणारा लेखक असं एक मला भालेराव यांनी म्हटलंय ते योग्यच आहे. आणि अशा पद्धतीनं 7वं पुस्तक झालंय. असं बरेचसे चांगली पुस्तकं तुमच्या हातून लेखन हो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या पुस्तकाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो. त्यानंतर माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर BT शिर्के सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे लिखित बांधावरची झाडे जे पुस्तक मला वाटतंय ऑगस्टमध्ये प्रकाशित झालं खऱ्या अर्थाने आणि त्याचं आज प्रकाशन सोहळा प्रकाश करतोय. त्यानिमित्तानं ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू प्राध्यापक PS पाटील, लेखक डॉक्टर VN शिंदे, मराठीचे अधिविभाग प्रमुख प्राध्यापक मोरे, इंग्रजीचे अधिविभाग प्रमुख डॉक्टर रंजन माने, इंग्रजीचा सगळा मला वाटते फॅकल्टी सगळी इथं उपस्थित आहे. त्याचबरोबर तुमचे सहकारी डॉक्टर आलोक काटकर, डॉक्टर शिवाजीराव जाधव, डॉक्टर एकल आणि मला वाटते विष्णू पावले काय नाव बरोबर आहे ना? विष्णू पावले आणि मराठीचे इंग्रजीचे संख्या कोणाची जास्त मला माहित नाही असे संशोधक विद्यार्थी जॉईन झालेले या कार्यक्रमाला कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्राध्यापक महाजन, प्रथमतः शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी डॉक्टर VN शिंदे यांचं अभिनंदन करतो की त्यांचं 7वं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. पुस्तकावर अधिकारवाणीने मला ते दोघांनी बोललेले आहेत आणि लेखकांनी पुस्तकावर बोलण्यापेक्षा पुस्तकाच्या निर्मितीवर बोलणं पसंत केलेलं आहे. त्याने आज थोडक्यात आवडलं, कारण मला असं वाटलं होतं की जरा बोलतील ते, आज काय बट्टी जमली नाही घड्याळ वगैरे बसले. कोणत्याही पुस्तकाचं एक वाचक असतो किंवा जो साहित्यातला माणूस असतो तो पहिल्यांदा काय पाहतो तर पुस्तक कोणी छापलं, म्हणजे प्रकाशक कोण आहे. आणि डॉक्टर शिंदे यांचं सौभाग्य असं की मनोविकास प्रकाशनाने हे छापले. मनोविकास मला वाटतं त्यांना जास्त आनंद कधी झाला असं त्यावेळेला मनोविकासने छापायला कबूल केलं, मागून घेतले की मग ते खरं म्हणजे ते एक प्रकारचं सर्टिफिकेट असतं की तुमचं साहित्य आता हे प्रकाशन योग्य झालेलं आहे. हे प्रकाशन होण्याच्या अगोदर ज्यांना मिळतं आणि जे देतो म्हणजे लेखक आणि प्रकाशक, ही दोन त्यातली महत्वाच्या बाबी आहेत. त्यामुळं मनोविकास पहिलं प्रकाशन हे झालं. मनोविकासनं प्रकाशन करत असताना त्याला जी कॅटेगरी दिलेली आहे ती पर्यावरण दिलेली आहे. ते जे छोटंसं लेबल दिसतंय त्याच्यामध्ये मनोविकासनं पर्यावरण कॅटेगरीमध्ये घातलेलं हा साहित्याचं पुस्तक आहे असं म्हणतो. म्हणजे त्यांचा आवडता विषय पर्यावरण आहे आणि 24 तास पर्यावरण करणारा माणूस झाडं कवेत घेतो, फुलं हातात मोलवीत घेतो, सगळं जे काय इथं पर्यावरण आहे ते सगळं चालू असतं. म्हणजे आता आम्हाला सांगायला लागते कधी तर आम्ही शिवाजी विद्यापीठात या एवढ्या चांगले इको फ्रेंडली वातावरण होतं ते आम्हाला सांगत येतात. ते शिंदे सरांनी असं केलेलं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे ते इतके पॉप्युलर झालेले आहेत. म्हणजे पाणी असू दे किंवा झाडं असू दे किंवा एकंदरीत ग्रीनरी असू दे, त्याबद्दल ते कौतुकास निश्चितच पात्र आहे. ही 10 झाडं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. तर ही 10 झाडामधली चिंच म्हटल्यानंतर कसं वाटतंय? म्हणजे मराठीचे साहित्यिक काय चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. त्यात आवळा पण आहे, त्यात आंबा आहे. तर ही तोंडाला पाणी सुटणारी झाडं सुद्धा ह्याच्यात आलेली आहेत. आणि मग जी बाकीची जी आहेत ती काही कडू आहेत, काही गोड आहेत, काही आंबट आहेत, काही तुरट आहेत, काही फळं लागत आहेत, म्हणजे खाण्याची फळं लागत आहेत. पण मला वाटतं मोरे सरांनी जे हादग्याचं वर्णन केलं ते त्यांना विचारलं तर सगळ्यात जास्त प्रकरण त्यांना हादग्याचं आवडलं असेल. त्यांनी रेसिपी दिली त्यात, भाजी करायची असू दे, भाजी करायची असू दे. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित याची हादग्याची भाजी खाण्याची किंवा चव माहीत असेल. त्यामुळे आज तुम्हाला एक असं वाटणार आहे की बाबा हादग्याची भाजी, हादगा, त्याची फुलं, ते एकदा काहीतरी करायचा प्रकार आहे. आणि मग ते सांगत असताना त्यांनी काही इतर देशातल्या लोकांनी त्या हादग्याच्या फुलांचा वापर सॅलेड म्हणून केला असेल किंवा पानांचा वापर खाण्यासाठी केला असेल. आणि मग परत सगळ्या झाडांच्यात आहेच ते, पण ते औषधी गुणधर्म वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणखी एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायला लागते की
जे शीर्षक आहे म्हणजे मुख्य शीर्षक ते छानच दिले त्याने. म्हणजे मला कधी तर शिंदे सर बोललेलं आठवतंय, शीर्षक हे प्रकाशकाने दिले, शीर्षक लेखाने दिले. म्हणजे प्रकाशकाला असं लक्षात आलं की अरे हे सगळं आपलं माहिती होतं पण काहीच माहित नव्हतं. त्याला ते सुचलेलं उपशीर्षक दिसते, जे काय ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी. म्हणजे प्रकाशकाला सुद्धा त्याचं काय तर शिकायला मिळालं असं म्हणते आणि त्यांना त्या गोष्टींनी अट्रॅक्ट केलं. ही सगळी वृक्ष संपदा जी आहे ती बांधावरची आहे. आता इथे जे या सभागृहामध्ये जे सगळी मंडळी आहेत त्यांच्यातली बरीचशी माझ्या मते शेतीच्या जमती असणार आहेत. आणि शेतातला बांध हा बांध अभिप्रेत आहे या झाडाच्या शीर्षकामध्ये. आणि बहुतांश म्हणजे पूर्वी आता लावत असतील पण पूर्वी ही झाडं लावली जात नव्हती, ती आपोआप येत म्हणून तर त्याला बांधावरची झाडं म्हणजे बांधावर आंबा असणे किंवा बांधावर बोराची झाडं म्हणजे असंख्य. बाबळ कोणी लावलेली मी तर ऐकलेली नाही. बाबळ अशी होत असते ती बाबळ जरा तुम्ही म्हणता तसं ती जरा इकडे पूर्वेला आहे, कोल्हापूरच्या जास्त अतिपूर्वेला म्हणजे अतिपूर्व म्हणतो त्याला. जिथं पर्जन्यमान कमी असतं, पाऊस कमी असतं, ते बारीक पानाची जी झाडं असतात ना ती तिथे येतात. त्यातले ते वेडी बाबळ कशानी बाबळ ते म्हणतात ती बाबळ तिकडचे आहे. ही किंवा लिंबाच्या झाडाच्या बाबतीत पण तसंच आहे. लिंब म्हणा चंद्रगड तर जगतच नाही, तिथे कडू काय वनस्पती जगत नाही असं दिसतं. आंबे काजू सगळ्या अशा गोष्टी तिकडे जास्त आहेत. गोडवा जास्त आहे. तर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातला तो अति पाऊस पडणाऱ्या भागापासून कोकण हा सगळा त्या झाडांमुळे जोडला आहे आणि ती सगळी बांधा आणून ठेवली. पण एखादा शेतकरी जर असेल तर या शेतकऱ्याच्या बांधावर ही जवळजवळ सगळी झाडं, जरा बऱ्यापैकी 2-4 एकर जमीन असल्या शेतकऱ्याच्या बांधावर ही झाडं कायम राहतात. आणि त्या झाडाचा उपयोग, बहुतांश झाडाचा उपयोग शेतकऱ्याला कशासाठी होतो, पाऊस पाणी ऊन ज्या वेळेला असतो त्या झाडाखाली आपलं सगळं असतं. दुपारची जे भाकरी खायचे म्हणतात ना तर तो त्या झाडाखाली बसून खात असतो. असे 3-4 एकरात कोण फार्म हाऊस बांधत नाही, झोपडी सुद्धा बांधत नाही, ते सगळे झाडाखाली व्यवहार सगळे अगदी त्यांची गुरं वगैरे असतात ती झाडाखाली बांधलेली असतात. उन्हाळ्यात तर ते फार मोठं एक स्थान असतं. त्या अर्थाने ही बांधावरची झाडं आहे ती त्या अर्थाने मी घेतो. म्हणजे त्या शेतकऱ्याला जरी विचारलं तर हे बांधावरचं झाड म्हणजे की त्याच्या डोळ्यासमोर ती सगळी, आणि प्रत्येक शेतकऱ्याची 1-2 एकदम चांगली झाडं असतात ती म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये असतात. पण हे सांगत असताना त्यांनी जी मोरे सरांनी सांगितली जी गुंफण आहे ती अफलातून केली. म्हणजे त्या झाडाच्या स्वतःपासून असणारा त्याचं कनेक्शन म्हणजे जरा कनेक्ट म्हणूया आपण, की माझा आणि त्या झाडाचा कसा लहानपणीपासून संबंध आला. आंबा असू दे किंवा हादगा असू दे किंवा चिंच असू दे, बोर असू दे, या सगळ्या गोष्टी पासून ते त्याचं म्हणजे कंपोजिशन म्हणा किंवा त्यातली मूलद्रव्य किंवा जे काही कंटेंट असतील त्याचं अनालिसिस केल्यानंतर जे काय सोडियम, मॅंगनीज, लोह, जे काय त्याची ऊर्जा किती सगळं काही सोडलेलं नाही त्यातलं. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं विज्ञान त्याच्यामध्ये खचाखच असे भरलेलं आहे. आणि मग हे सगळं असून तिचा पर्यावरणाशी कनेक्ट, मग तिचं इतर सगळ्या गोष्टी मला ते कितीतरी विद्याशाखां सरांनी सांगितलेल्या आहेत त्या आता आपल्या सगळ्यांच्या कानावर पडल्या, त्यामुळं मला वाटलं तरी सुद्धा मला रिपीट करता येणार नाही तेवढ्या तुम्ही सांगितलेल्या. तर या सगळ्यांचा असा चांगला एक मिलाप झालेला, एकदम इच्छा झालेलं हे पुस्तक आहे. आणि वाचताना एका बाजूला थोडंसं तुम्हाला साहित्याचा आनंद देईल, दुसऱ्या बाजूला विज्ञान सांगेल, तिसऱ्या बाजूला पर्यावरण सांगेल, चौथ्या बाजूला उपयुक्तता सांगेल, कुठेतरी तुम्हाला ते अति झाल्यानंतर काय होईल हे पण कुठं सांगेल. म्हणजे ही जी काही पर्टिक्युलरली चिंच असेल, आवळा असेल, ही झाडं जी आहेत ती खरं म्हणजे इम्युनिटीला वाढ करणारी म्हणजे सी व्हिटॅमिन रिच असं म्हणूया आपण, अशा पद्धतीचं आहे. दुसऱ्या प्रकारला लिंब ज्यावेळेला जातो त्यावेळेला पण ते पाडव्याला आपण जरा कडू गोष्टीची चव पण घेतो, ते औषध म्हणून घेतो, औषधाचा भाग आहे. काही
तुम्ही मिथक म्हणला ते काही गोष्टी अशा आहेत की त्या गैरसमज आहेत लोकांचे काही, म्हणजे ती परसात लावणे, दारात लावणे, पुढे ती का लावणे त्याच्यावरचं भाष्य ते करतात पुढे. या सगळ्यांचा मिलाप असं झालेला आहे. आणि मुळात त्यांना थोडंसं जरा मला जे काही 5-6 वर्ष दिसतंय असं जर बघितलं तर त्यांना फारच गोडी आता अशा गोष्टी निर्माण झालेली आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. मला कधी कधी तर भीती वाटते की मराठीकडे हे अर्जंट प्रोफेसर म्हणून कारण थोडं पूर्वी कसं होतं की जरा ते सायन्समध्ये होते, पण त्याचा सायन्सचा तो केंद्रबिंदू हळूहळू त्या साहित्याकडे वळाला असं दिसतंय का? हा, NEPच्या तोंडावर मला ते चांगलं चाललं. म्हणजे आजचा कार्यक्रम पण मराठी इंग्लिश एकत्र येऊन पुस्तकाचं प्रकाशन करतोय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मोठं यश आहे असं मला वाटतं. विनोदाचा भाग जरा सोडून द्या, परंतु एक चांगलं एखादं जे पॅशन असते त्या पॅशन पुढे घेऊन जाण्यासाठी काही गोष्टी घडत जातात आणि त्या चांगल्या घडत गेल्यानंतर त्याच्यामध्ये वृद्धी होते, त्याची आवड निर्माण होते. आणि छंद सोडून सुद्धा आता एक मोठी गोष्ट ज्याला आपण काय म्हणतो की एक करिअर म्हणूया, पण त्यांना काही करिअर अशा अर्थाने म्हणत नाही, पण ओळख एखाद्या व्यक्तीची काय व्हायला तर आता थोडंसं त्यांची साहित्यिक, विज्ञानातले साहित्यिक, थोडेसे पर्यावरणाचे अभ्यास करून मांडणारे साहित्यिक, अशा सगळ्या गोष्टी ज्याशी होत्या. म्हणजे हे पुस्तक सोडून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कधी एखाद्या न्यूज आर्टिकलमध्ये तुम्हाला ते दिसतील विस्तृत लेखलेले, आणि तो करंट टॉपिकवर असेल किंवा युट्यूबवर एखादं थोडंसं प्रेरणादायी काहीतरी सांगितलं तर एखादी गोष्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पण पोचायला पण ते आता सुरू झालेले आहेत आणि सगळ्यांच्या पण पोचायला अशा पुस्तकांची पण त्यामध्ये भर पडलेली आहे असं मानतो. एकंदरीत वी ऑल आर हॅपी की अशा दृष्टीने की नाहीतर आमच्या दिवसभराच्या कार्यक्रमात अशी सगळी वृक्षता असते की आम्हाला काय पेढे द्यायला कोणी येत नाही. हा, म्हणजे यायला पाहिजे असं नव्हे, परंतु ते अभावाने येतात अगदीच. आणि जो द्यायला येतो ना पेढे त्याच्या मागे भरपूर घडलेलं असतं मागे, त्याला खूप आनंद झाला असतो त्यावेळेला सुटलो बाबा म्हणून असं असतं ते. नाहीतर आमच्याकडे दिवसभर काहीतरी असं वेगळंच चालत असतं. आणि त्या सगळ्या दररोजच्या व्यापामध्ये असं काहीतरी काही क्षण चांगले असतात, काही आनंदी क्षण येतात. त्यातलाच एक आजचा आनंदी क्षण किंवा आनंद सोहळा म्हणून हरकत नाही की आमचे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आता या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मांडणी चालू केलेली आहे, त्याला यश पण लाभते आणि समाजाने स्वीकारले. म्हणजे तुम्ही सगळ्या वर्गामध्ये बघितला तर एखादा तुम्हाला विद्यार्थी दिसेल, तो पण त्याच्याबद्दल बोलतो. परवाच मला तरी सांगितलं की एक 80 वर्षाची मला वाटते पागे सरांची मिसेस पागे आहे, आणि मुंबईहून त्यांना फोन करून आणि मला वाटतं नंतर रिटर्नमध्ये पण त्यांचं कौतुक केलं की अतिशय म्हणजे त्यांच्या घरी त्याला कसं रिसिव्ह केलं पुस्तकाला त्याबद्दल ते बोलले आणि चांगलं वाटलं की म्हणजे पुस्तक हे आता बांध सोडून आता उधळायला लागले असं मला काही हरकत नाही. मला तर हेही सांगितलं की पहिली आवृत्ती आता संपलेली आहे, त्यामुळे दुसरी आवृत्ती पण संपायला काय हा येईल आता दुसरी आवृत्ती येते आहे. त्यामुळे ते चांगल्या पुस्तकाचं एक लक्षण असतं की स्वीकारलं कधी म्हणतो की एवढं छापलं तेवढं संपायला पाहिजे, इन्व्हेंटरीमध्ये काय राहायला नसायला पाहिजे आणि आवृत्तीमध्ये काही आहे त्यामध्ये सुधारणा करायची संधी आली असते. तर इतिहास पाहिला तर 6 पुस्तकांना समाजाने स्वीकारलंय, व्यवस्थेने स्वीकारले, पण ज्यांनी कौतुक करायचे मग काही पुरस्कार देणाऱ्या काही संस्था आहेत त्यांनी पण स्वीकारले, त्यामुळे शासन सुद्धा सहभागी आहे. अशी अपेक्षा करायला हरकत नाही की लवकरच 7व्या पुस्तकाला आपण पुरस्कार मिळेल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या साहित्य लेखनाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या प्रकाशन सोहळ्याचे आभार अमोल देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभाग आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर VN शिंदे लिखित बांधावरची झाडे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
ज्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला ते शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ग्रंथाचे लेखक डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवंजन माने सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित असणारे वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता महाजन सर यांचे आभार व्यक्त करतो. मानवी विद्या कला अधिष्ठाता देशमुख सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राडकर सर, त्याचबरोबर शिवाजी जाधव सर, विनोद कांबळे सर, त्याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित असणारे इंग्रजी विभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला अशी जाहीर करतो. धन्यवाद.